नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा या ठिकाणी शिपाई या पदाची बघा संपूर्ण प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा आता हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था बघा यांची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पंचायत राज व्यवस्था यांची सुरुवात सन 1962 या वर्षापासून झालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. साहित्य क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे. आता साहित्य क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार कोणता असेल तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. ज्ञानपीठ हा पुरस्कार साहित्य क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. भाटघर हे धरण. आता भाटघर हे धरण विचारले खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. भाटघर बघा हे धरण वेळवंडी या नदीवरचं या ठिकाणी धरण आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलं. भीमाशंकर अभयारण्य. आता भीमाशंकर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का. भीमाशंकर बघा हे अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलं. विक्रम. आता विक्रम हे दळणवळण केंद्र विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. विक्रम हे दळणवळण केंद्र आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. विक्रम हे दळणवळण केंद्र बघा आर्वी या ठिकाणी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पर्जन्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते. आता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पर्जन्य म्हणजे काय. पाऊस. आता महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी होतो. मराठवाडा, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. कोकणामध्ये बघा सर्वात जास्त पाऊस पडत असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. घोलवड हे ठिकाण विचारले कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. आता घोलवड हे ठिकाण आहे कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. संत्री, द्राक्ष, चिकू आणि सीताफळे. सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. घोलवड हे ठिकाण चिकू या फळासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. रंधा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे. रंधा धबधबा आहे तर तो धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. रंधा हा धबधबा अहिल्यानगर या जिल्ह्यामधल्या ठिकाणी धबधबा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. चहाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता देश आहे. बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. चहाचे उत्पादन बघा चहाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या देशामध्ये होत असते. बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे. चहाचं सर्वाधिक उत्पादन बघा चीन या देशामध्ये होत असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलंय. जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये. आता जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये कोणतं पीक या ठिकाणी घेतले जाते. आता कॉफी आहे, चहा आहे, ताग आहे, रबर. जास्त पावसाच्या बघा प्रदेशामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी बघा तागाचं पीक घेतलं जातं. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा या ठिकाणी शिपाई या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा आपल्याकडे जो बघा सिलेबस या ठिकाणी दिला होता याच सिलेबसच्या आधारावर बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण आपल्याकडे 4000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा आता परीक्षेला आपल्याकडे कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलं. घटप्रभा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा आता घटप्रभा हे पक्षी अभयारण्य आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. घटप्रभा हे पक्षी अभयारण्य कर्नाटक राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता तालुका येत नाही.
पुणे जिल्ह्यामध्ये विचारले कोणता तालुका येत नाही, या ठिकाणी 4 तालुके आहेत पहा. पुणे जिल्ह्यामध्ये कोणता तालुका येत नाही? बघा खेड हा तालुका बघा पुणे जिल्ह्यामध्ये येतो. जुन्नर बघा या ठिकाणी तालुका येतो. आंबेगाव तालुका येतो. धारणी. आता धारणी हा तालुका पुणे जिल्ह्यामध्ये येतो का? नाही. धारणी बघा जो काय हा तालुका आहे तो अमरावती या जिल्ह्यामध्ये येतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी काय विचारलंय? जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण हे आंतरराष्ट्रीय विमानतळ विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कुठं असेल? अहमदाबाद, पाटणा, हैदराबाद आणि गांधीनगर. जयप्रकाश नारायण हे आंतरराष्ट्रीय विमानतळ विद्यार्थी मित्र पटना या ठिकाणी आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारलं? सूर्योदयाच्या टेकड्या. आता सूर्योदयाच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? अरुणाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक आणि आसाम. सूर्योदयाच्या टेकड्या प्रामुख्याने कर्नाटक या राज्यामध्ये आढळतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह कोणता असेल? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. शुक्र हा जो काय ग्रह आहे सूर्यमालेमधला सर्वात या ठिकाणी तेजस्वी ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकहितवादी या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, लोकहितवादी या नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? लोकहितवादी या नावाने या ठिकाणी गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अर्थशास्त्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? अर्थशास्त्राचे जनक. आता अर्थशास्त्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ बघा या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल यांचा समावेश विचारलाय खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये होतो? कुक्कुटपालन असेल बघा, पशुपालन असेल बघा, जे व्यवसाय नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असतात ते कोणत्या प्रकारचे असतात? प्राथमिक व्यवसाय असतात पहा. म्हणजे त्या पशुपालन असेल, कुक्कुटपालन या ठिकाणी प्राथमिक व्यवसाय या प्रकारचे या ठिकाणी व्यवसाय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय उत्पन्न हे खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये व्यक्त केले जाते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. राष्ट्रीय उत्पन्न कशाच्या स्वरूपामध्ये व्यक्त केले जाते? तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्न बघा विद्यार्थी मित्र पैशाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी व्यक्त केले जाते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना यांचं मुख्यालय कोठं आहे? कोठं असेल? आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना यांचं मुख्यालय बघा पॅरिस या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना विचारले खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली होती? सन 1885. सन 1885 मध्ये बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा, जमशेदपूर हे औद्योगिक शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? जमशेदपूर हे औद्योगिक शहर आहे कोणत्या नदीच्या काठावर असेल? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. जमशेदपूर हे औद्योगिक शहर या ठिकाणी सुवर्णरेखा नदीच्या काठावर आहे. विषय क्रमांक पुढचा, गोदावरी ही नदी खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? गोदावरी नदी आहे कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. गोदावरी नदी प्रामुख्याने बंगालच्या उपसागराला या ठिकाणी जाऊन मिळणारी नदी आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे. आता महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त तांब्याचे साठे प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सागरेश्वर हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सागरेश्वर बघा हे अभयारण्य हरणांसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? सागरेश्वर हे अभयारण्य सांगली जिल्ह्यामध्ये आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे उद्योग असतात? बघा आत्ताच आपल्याकडे या ठिकाणी प्रश्न झाला होता, जे व्यवसाय या ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असतात आपण त्यांना काय म्हणतो? प्राथमिक व्यवसाय या प्रकारचे या ठिकाणी व्यवसाय असे म्हणतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? रशिया या देशाची राजधानी कोणती असेल? रशियाची राजधानी या ठिकाणी कोणती आहे? मॉस्को या ठिकाणी रशियाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पृथ्वी स्वतःभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला खालीलपैकी काय म्हणतात? पृथ्वी आहे, पृथ्वी सूर्य बघा पृथ्वी स्वतःभोवती फिरते.
पृथ्वी स्वतःभोवती फिरते. या फिरण्याच्या गतीला आपण काय म्हणतो? परिवलन गती असे म्हणतो. पहा ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सन 1923 मध्ये झेंडा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाला होता? सन 1923 मध्ये झेंडा सत्याग्रह विचारलाय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता झेंडा सत्याग्रह? आता झेंडा सत्याग्रह बघा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर या ठिकाणी झेंडा सत्याग्रह झाला होता. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सन 1924च्या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? सन 1924च्या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर काय पाहिजे? महात्मा गांधी. पहा सन 1924च्या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. प्रश्न क्रमांक 31 या ठिकाणी काय विचारले? पुणे करार खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? पुणे करार कोणत्या वर्षी झाला होता? सर्वांनी सांगायचे. पुणे करार सन 1932 मध्ये पहा पुणे करार झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बलूत या नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बलूत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण असतील? बलूत बघा या पुस्तकाचे लेखक आहेत दया पवार. या ठिकाणी बलूत या पुस्तकाचे या ठिकाणी लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्योदय खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतो? भारतामध्ये विचारले सर्वात पहिल्यांदा सूर्योदय म्हणजे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होतो? भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्योदय या ठिकाणी अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्योदय होतो. पहा ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचं राज्य कोणतं आहे? भारतामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडचं राज्य कोणतं असेल? केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि गोवा. भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचं राज्य म्हणजे कोणतं असेल? तामिळनाडू. बघा हे राज्य भारतामध्ये सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 35 या ठिकाणी काय विचारलं? ओणम हा सण विचारलाय खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? ओणम हा सण गोवा राज्य, केरळ राज्य, आसाम राज्य यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आता आपल्याकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बघा शिपाई या बघा पदाची परीक्षा होणार आहे. परीक्षेला आपल्याकडे आता कमी वेळ आहे. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर बघा त्यामध्ये आपण सर्व विषयांचे बघा महत्त्वपूर्ण जो आपल्याकडे स्लॅबस दिला होता त्याच स्लॅबसवर या ठिकाणी महत्त्वपूर्ण 4000 प्रश्नाचे PDF आहेत. ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर पाठवले जातील. बघायचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.